ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 3,64,814 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत 3 किलो 20 ग्रॅम चरस तसेच ट्रामाडोलयुक्त 12,984 कॅप्सूल हस्तगत करण्यात आले असून गुजरात आणि जम्मू काश्मीरमधील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीवर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे 2 गुन्हे दाखल असून त्याने शिक्षा भोगल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की खारेगाव टोल नाक्याजवळ काही हे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील आणि त्यांच्या टीमने एसीपी विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये फिरोज खान राहणार अंकलेश्वर गुजरात याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून एकूण 3 किलो चरस आणि 12,000 ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगानं तांत्रिक तपास आणि अधिक माहिती घेतली असता सदरचा अंमली पदार्थ हा जम्मू काश्मीर राज्यातून पुरवला गेल्याची माहिती निष्पन्न झाली। त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम ही जम्मू काश्मीर येथे गेली। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले। एक मोहम्मद अशरफ हा राहणार अनंतनाग जम्मू काश्मीर आणि दुसरा शौकत अजीज मीर राहणार कुपवाडा जम्मू काश्मीर, या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमने जम्मू काश्मीर येथून ताब्यात घेतलं, त्यांना अरेस्ट करण्यात आलेले आहे। यामध्ये शौकत अजीज मीर याची पोलीस कोठडी ही 12 जूनपर्यंत आहे। त्याचबरोबर फिरोज खान मुख्य जो आरोपी आहे त्याची देखील सध्या न्यायालयीन कोठडी आहे, त्याला आम्ही पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेऊन अधिक तपास करीत आहोत। याच्यामधील मुख्य आरोपी फिरोज खान याच्यावर यापूर्वी एनसीबी कडून 2 गुन्हे दाखल आहेत। एक 2008 मध्ये त्याच्यावरून चरस 11 किलो चरस जप्त करण्यात आला होता आणि 2017 मध्ये 10 किलो चरस जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे, शिक्षा झालेला आहे। तो शिक्षा बघून पुन्हा जेल रिलीज झाला होता, जेलमधून सुटला होता। पुन्हा त्यानं अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे। सदरच्या तपासामध्ये सदरचा मुद्देमाल हा जम्मू काश्मीरमधून सप्लाय झाला, त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यामध्ये देखील सप्लाय झाल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे। याबरोबर या गुन्ह्यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, यांचे कोण साथीदार आहेत का, याचा देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम तपास करत आहे। सर, ट्रामाडॉलचं तर कॅप्सूल सुद्धा याच्यामध्ये विक्री करण्यात आली, कसं काय करायचं? ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट हे एकूण 12,000 क्वांटिटी त्याची जप्त करण्यात आलेली आहे। त्याचं मादक पदार्थ म्हणून किंवा मादक पदार्थ नशा करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो। भारताच्या अनेक राज्यांमध्ये देखील जलसांद्र पदार्थ सप्लाय करून सर असे फिरोजसारखे असे आरोपी आहेत जे पुन्हा वाटतात, पुन्हा तेच त्यांचे ते उद्योग सुरू असतात, त्यावर पोलीस कुठल्या प्रकारची ठोस कारवाई करणार आहे? यामध्ये असे जे आरोपी आहेत त्यांच्यावर पूर्वी ATPS अंतर्गत गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर आपण PTPS अंतर्गत कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करणार।